विशाल अग्रवालच्या फर्ममध्ये आता आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची माहिती आता समोर आली आहे। लोकशाही मराठीकडे विशालच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। राज्यातल्या बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तर आर्थिक संबंधांमुळे विशाल अग्रवाल मस्तवालपणे वागत असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। तर ब्रह्मा मल्टीकॉन आणि ब्रह्मा रियालिटीमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशाल अग्रवालने अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप देखील आता करण्यात आलेला आहे। वडगाव शेरी आणि खराडी परिसरामध्ये त्याने जमिनी बळकावल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। विशालच्या बाबत काही धक्कादायक खुलासे आता समोर येतात। राज्यातल्या काही बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नेते सचिन सावंत आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया। सचिनजी, अग्रवाल प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे दिवसेंदिवस समोर येत आहेत। विशाल अग्रवालच्या कंपन्यांमध्ये राज्यातल्या काही बड्या आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। हे साहजिक आहे आणि त्यामुळे हा उन्माद आहे। ज्या पद्धतीने तो मुलाच्या वर्तनामध्ये दिसला, त्यांच्या वडिलांच्या वर्तनामध्ये दिसला, कसे कुठलेही आपण त्या ठिकाणी पाप केली तरी आपण त्याच्यातनं आपण सही सलामत निघून जाऊ शकतो, ही भावना कशा पद्धतीने आली अशा अचानक आलेली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीनं रात्रीच्या रात्री जेव्हा ही घटना घडते तेव्हा कशा पद्धतीने एक अजित पवार गटाचा आमदार तिकडे जातो, कशा तऱ्हेनं त्यांच्यासाठी वरना शासनाच्या उच्च मंत्र्यांकडनं फोन जातो, कशासाठी जातो, काय जातो ते देखील कळत नाही। रक्ताचे नमुने असे बदलले जातात। हे सगळ्या गोष्टी काही सहज साध्य नाहीये सामान्य माणसाला। आणि त्यामुळे इतकं बेदरकारपणे अशा तऱ्हेची वाहनं, तीही कुठल्याही तऱ्हेचं त्याचे नोंदणी नसलेले वाहनं दिली जातात मुलाला, हा सगळा माज जो आहे हा त्याच्यातनं दिसतोय। आणि मला असं वाटतं की यामध्ये हे सरकार ज्या पद्धतीने गुंतलेलं आहे याची अधिकाधिक चौकशी करण्याची देखील आवश्यकता आहे। अगदी ठीक आहे सचिन, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।